नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, चटण्या, तोंडी लावणी, लोणची, भाज्या, आमट्या यांचा समावेश करतो आणि त्याच कोशिंबिरी, चटण्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मग कधी कधी घरी पार्टी असेल छोटी एखादी, तर आपल्याला असं वाटतं की आज काहीतरी वेगळं बनवावं. म्हणजे काकडीची कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर, कांदा टोमॅटोची कोशिंबीर, असे वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी आपण जे करतो ते खाऊन खाऊन कंटाळा येतो. तर आज मी एक वेगळी कोशिंबीर तुमच्याशी शेअर करणार आहे. ती आहे पानकोबीची पचडी. ती अतिशय खमंग चविष्ट लागते आणि ती एक साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही पार्टीमध्ये यूज करू शकता. तर त्याचं साहित्य काय ते आपण बघूया. पानकोबीची पचडी करण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. हा पानकोबी आहे आणि हा मी खूप बारीक चिरून घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर मीठ लागणार आहे आपल्याला. हे डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेले आहेत. एक छोटी हिरवी मिरची घेतली आहे, ती बारीक चिरून घेतली आहे. आपल्याला कोथिंबीर लागेल, चवीला साखर लागेल, थोडंसं 1-2 चमचे दाण्याचं कूट भरड करून घेतलेलं आहे ते लागेल. आपल्याला साधारण अर्धी ते पाऊण वाटी दही, हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, ते घेतलेलं आहे. आणि हे फोडणीचं साहित्य ते फक्त मोहरी आणि तिखट आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला. तर मी आधी ह्याची फोडणी करून ती आणते, कारण ती आपल्याला थोडी थंड करावी लागेल. थंड यासाठी करावी लागेल की जेव्हा आपण हे सगळं मिक्स करू त्याच्यामध्ये आपण जर गरम फोडणी घातली तर दही फाटण्याची शक्यता असते. त्याचा जो रवाळपणा आहे तो कमी होऊ शकतो. म्हणून मी ती फोडणी करून आणते आणि ती आपण थंड करूया. आता मी ही फोडणी करून घेतलेली आहे. तेलामध्ये फक्त मोहरी आणि अगदी थोडं तिखट घातलंय, कारण आपण मिरची ऑलरेडी घातली आहे, पण तिखटाची एक छान चव येते म्हणून मी अगदी थोडं घातलंय, चिमूटभर तिखट. तर आता ही फोडणी आपण थंड करून घेतली आहे. आपण आता ही पचडी कशी करायची ती बघूया. हा बारीक चिरलेला कोबी मी ह्या बोलमध्ये घेते. आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तुम्ही दह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण तुम्ही जास्ती घातलं तरी ते छानच लागतं. आता हे एवढं सगळं दही लागणारच आहे. आता हे डाळिंबाचे दाणे सोललेले हे घालते मी ह्याच्यात. दाण्याचं कूट साधारण 2 चमचे आहे, ते घालते. साखर घालते, हिरवी मिरची घालते, कोथिंबीर सगळी घालते आणि या सगळ्याला साधारण पुरेल एवढं मीठ घालायचं आहे आपल्याला. आता ही आधी आपण ढवळून घेऊया. आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की पानकोबीची एक अशी थोडी काही जणांना चव आवडत नाही, तर याची कोशिंबीर कशी लागेल किंवा पचडी कशी लागेल. पण प्लीज विश्वास ठेवा, ही खूप सुंदर लागते चवीला. आता ही ढवळून झाले. आता याच्यामध्ये मी फोडणी घालते. ही अशी आपली पचडी करून तयार झालेली आहे. आता हिचं आपण टेस्टिंग करूया, कशी झाली बघूया. मी ही टेस्ट करून बघते. मस्त झाली. आणि पानकोबीची एक थोडी विचित्र चव काही जणांना वाटते, ती कळत पण नाही आहे. तुम्ही जर ही कोणाला बनवून खिलवलीत, खायला घातलीत, तर कदाचित, म्हणजे मी असं होईलच असं म्हणत नाही, पण कदाचित त्यात पानकोबी आहे, ती पानकोबीची असं कळणार सुद्धा नाही, कारण त्यात दाण्याचा कूट घातला आहे आपण. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.